राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी ते केंद्रीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत। महाप्रलयामुळे मराठवाड्यासह राज्यामध्ये झालेल्या नुकसानीची माहिती फडणवीस केंद्र सरकारच्या नेत्यांना देतील आणि राज्यासाठी अधिकाधिक निधी मिळावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। दरम्यान काल मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली। त्यांना निवेदन दिलं असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निधीतून भरीव मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान आता फडणवीसांच्या दिल्ली वारीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींना भेटण्याची शक्यता आहे। राज्यातील पूर परिस्थितीची माहिती मोदींना दिली जाईल। फडणवीस मोदींकडे 2 महत्त्वाच्या मागण्या करणार आहेत। केंद्र सरकारने पूरग्रस्त भागाला तातडीने मदत करावी अशी मागणी देखील केली जाईल। केंद्र सरकारने राज्यासाठी पॅकेज जाहीर करावं। राज्य सरकारने 2,500 कोटींचा निधी वितरित केला या संदर्भात माहिती देखील मोदींना दिली जाईल। आता केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस मोदींकडे करतील। मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत। राज्यातील पूर परिस्थितीची माहिती मोदींना दिली जाणार आहे। फडणवीस मोदींकडे 2 महत्त्वाच्या मागण्या करणार असल्याचंही कळतंय आणि यावर अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। केंद्र सरकारने पण याच्यामध्ये आम्हाला मदत करावी। मागे पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये ह्या गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं घडलं, त्यावेळेस तिथं मदत झालेली आहे आणि महाराष्ट्रात पण ज्या वेळेस अशा प्रकारची संकट आलेली आहेत किंवा देशातल्या कुठल्याही राज्यावर आलेली आहे त्यावेळेस साधारण आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करत असतं आणि म्हणून ती मागणी स्वतः गृहमंत्री मुंबईत संध्याकाळचा कार्यक्रम होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, देवेंद्र फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे। राज्यामध्ये नुकसान जे झालं आहे त्या संदर्भात ही भेट घेतली जाईल। कधीपर्यंत ही दोघांची भेट होऊ शकते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजधानी नवी दिल्लीत पोहोचले आहेत। काहीच वेळात आपल्याला माहिती आहे की ते काही जे नेते आहेत त्यांना भेटणार आहेत, बरोबरच कृषी मंत्री यांना भेटणार आहे आणि याचमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेट देणार आहेत। त्यांना माहिती देणार आहे की सध्याची काय स्थिती आहे राज्यात आणि ज्या प्रकाराने जे नुकसान झालं आहे त्यावर सगळी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहे। जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत तेव्हा 2 मागण्या सुद्धा करणार आहे। एक म्हणजे जास्तीत जास्त मदत करावी। ओला दृष्टीमुळे ज्या प्रकाराने एक पूर्ण नुकसान झालं आहे त्यासाठी एक मदत करावी आणि बरोबरच केंद्र सरकारकडून राज्यासाठी एक मोठा असा पॅकेज निधीचा जो आहे ते मिळून घ्यावा, हेही कुठे ना कुठे एक गोल राहणार आहे। बरोबरच आतापर्यंत ज्या प्रकाराने राज्य सरकारने मदत केली आहे त्याच संदर्भात आता केंद्र सरकारने पण मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत। दुपारच्या सुमारास ही भेट होणार आहे असं समजून येत आहे। जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे। कालच आपल्याला माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही अमित शहा यांनाही भेटले। आज मात्र जे आपण बघतोय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आणि त्यानंतर आपल्याला हेही माहिती आहे की कृषी मंत्री जे आहेत केंद्रीय कृषी मंत्री म्हणजे शिवराज सिंग चौहान त्यांना पण भेटणार आहेत आणि काही जे बीजेपीचे मोठे नेते आहेत त्यांनाही भेट देणार आहेत। ज्या प्रकाराने राज्यात अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं आहे, किसानांचे जे सगळे शेतकऱ्यांचे जे आता हाल झाले आहेत, ज्या प्रकाराने पीक पूर्णपैकी पाणीच्या खाली गेला आहे, शेतकऱ्यांच्या हाताचा पीक ज्या पाण्याखाली गेला आहे त्या सगळ्यांबद्दल माहिती देऊन जे आहे एक चांगलं असं पॅकेज राज्याला मिळावं अशी विनंती करणार आहे। नक्कीच उर्वशी, देवेंद्र फडणवीस आज मोदींची भेट घेतील आणि या भेटीनंतर आता केंद्राकडून काय मदत केली जाते याकडे लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।